सगळे मराठी आता सावध राहा. जर आचारसंहितेच्या आत आपल्याला आरक्षण नाही दिलं, कारण त्यांना दिलंय, जर आपल्याला दिलं तर एक सुद्धा निवडून आलं पुरेचे पुरे पडले पाहिजे. तुकडा साफ करून टाकायचा, एकाला अजिबात ठेवायचं नाही. हे भाजप नाही ना, भाजप नाही ना, कुणी नाही ना, कुणी नाही. दोन्ही मुख्यमंत्री नाही, दोन्ही उपमुख्यमंत्री नाही, कोण नाही, कोण नाही. आपल्या शेजार जागा पट्टा झाला. मी आता हे ऐकलंय, त्यांचा अध्यादेश काढलाय, त्यांचा मार्ग मोकळा केला. मराठ्यांचा जर आता आरक्षणाचा मार्ग मोकळा केला, पुरे संपल्या पाहिजे. ह्याकडे त्याकडे एक बी जातवान तुम्ही मराठी असाल ना तर एक बी राहिलं नाही पाहिजे. आता हो नसता आचारसंहितेत आमचं आरक्षण द्यायचं. अरे आमच्या उघड्या डोळ्यानं अपमान बघायचा का आता आम्ही? एकाला देता एकाला देत नाही. कोणतं सरकार चालवतं तुम्ही? मूर्खपणा लावलाय. आता सुट्टी नाही. आता यांना ज्याचं होत नाही त्यांचं झालंय. आमचं 200 वर्षापूर्वीचं, आता आम्हाला सुद्धा आमचा अध्यादेश मराठा आणि कुणबीचा पाहिजे. तुम्ही नाही दिला की तुम्ही खलास, तुम्हाला सुट्टी देत नाही. आता आमची क्वालिटी बदलली. एकाला एक न्याय, एका जातीला दुसऱ्या जातीला तिसरा न्याय. हे राज्य चालवायला निघालं काय देवेंद्र फडणवीस तुम्ही? तुम्हाला सुट्टी नाही. मराठा आणि कुणबी एक 2-4 दिवसाच्या आत नीट करायच्या आचारसंहिता लागायच्या. तुम्ही नाही केलं. सगळ्या मराठ्यांना सांगतो, स्वतःच्या पोरात घाट करू नका. भाजप नाही, भाजप नाही, काँग्रेस नाही, शिवसेना नाही. हे आता बघा तुम्ही डोळ्यासमोर तुमच्या. दिलं एकाला, होत नसून, आपलं होत असून आपल्याला दिलं जात नाही. ही आपल्या जातीचा, आपल्या पोरांचा अपमान सहन करू नका. आता जातवान ओरिजिनल मराठी असाल तर हे सहन करायचं नाही.